कधी असं झालंय का की तुम्ही एका महत्त्वाच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये आहात, प्रेझेंटेशनवर लक्ष केंद्रित करायचंय, पण त्याच वेळी नोट्स काढण्याच्या नादात काहीतरी महत्त्वाचं ऐकणंच राहून गेलं? आज आपण ह्याच समस्येवरच्या एका जबरदस्त उपायाबद्दल बोलणार आहोत, otter.ai. विचार करा, क्लायंट काहीतरी महत्त्वाचं सांगतोय आणि त्याच वेळी तुमचं लक्ष वहीत आहे. ते वाक्य पूर्ण लिहायच्या अडबडीत पुढचा संपूर्ण मुद्दाच कानावरून निघून जातो. किती निराशाजनक असताना हे. आपलं लक्ष अक्षरशः 2 ठिकाणी विभागलं जातं आणि शेवटी दोन्ही गोष्टी धड होत नाहीत. आणि इथेच पारंपरिक पद्धत आणि नवीन तंत्रज्ञानामधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. बघा, एकीकडे आहे ती जुनी पद्धत जिथे आपलं अर्ध लक्ष कागदावर आणि अर्ध बोलण्यावर असतं, आणि दुसरीकडे आहे एक नवीन स्मार्ट मार्ग जिथे आपलं 100% लक्ष फक्त आणि फक्त संभाषणावर असतं. का? कारण नोट्स घेण्याचं किचकट काम एक AI करतंय. हा विचार करण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीतला एक खूप मोठा बदल आहे. आणि हाच स्मार्ट मार्ग आहे otter.ai. विचार करा, हा तुमचा एक असा हुशार वैयक्तिक असिस्टंट आहे जो तुम्ही बोलता बोलता तुमच्यासाठी सगळं काही अगदी अचूकपणे लिहून काढतो. माझ्यासाठी तरी हा एक खराखुरा गेम चेंजर ठरला आहे. या तंत्रज्ञानामागची कल्पनाच खूप पॉवरफुल आहे. याचा उद्देश फक्त माहिती रेकॉर्ड करणं नाही, तर आपल्याला त्या माहितीच्या देवाणघेवाणीत पूर्णपणे सामील होण्यासाठी मोकळं करणं आहे. म्हणजे आपण फक्त ऐकणारे न राहता चर्चेत सक्रियपणे सहभागी होऊ शकतो. हे अगदी तुमच्या वैयक्तिक सहाय्यकासारखंच आहे. तुमचं काम फक्त बोलणं, चर्चा करणं, नवीन कल्पना मांडणं आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला व्यवस्थित नोट्समध्ये बदलण्याचं काम हा AI असिस्टंट पाहतो. किती सोपं आहे. पण ही जादू नक्की होते तरी कशी? चला, थोडं पडद्यामागे डोकावून पाहूया आणि याची सोपी कार्यपद्धत समजून घेऊया. ठीक आहे, तर पहिली पायरी एकदम सोपी आहे. फक्त रेकॉर्ड बटन दाबा. तुम्ही थेट ॲपमध्ये रेकॉर्ड करू शकता किंवा तुमच्या झूम आणि गुगल मीटला जोडू शकता. मग AI आपलं काम सुरू करतो, बोललेलं सगळं पटापट लिहून काढतो आणि शेवटी तुमच्यासमोर तयार असतात तुमच्या संपूर्ण नोट्स, ज्या तुम्ही सेव्ह करू शकता, शेअर करू शकता किंवा नंतर कधीही तपासू शकता. हे काम कसं करतं ते तर आपल्याला कळलं, पण याचा खरा रोजच्या आयुष्यात वापर कुठे कुठे होऊ शकतो? खरं सांगायचं तर याची व्याप्ती खूप मोठी आहे. जरा कल्पना करा, तुमची टीम मीटिंग झाली आणि मिनिटभरात सगळ्यांना त्याचा लिखित सारांश मिळाला. विद्यार्थ्यांसाठी आता लेक्चरमधला एकही महत्त्वाचा मुद्दा सुटणार नाही. पत्रकार मुलाखतींचा अचूक रेकॉर्ड ठेवू शकतात, तर पॉडकास्टर्सना तासांचं ट्रान्स्क्रिप्शन मिनिटात मिळतं. बाजारात अशी इतरही साधनं असू शकतात, पण otter.ai मध्ये असं नेमकं काय खास आहे जे त्याला इतकं प्रभावी बनवतं? चला पाहूया. पहिलं म्हणजे संभाषण सुरू असतानाच नोट्स तयार होतात. म्हणजे मीटिंग संपता तुमच्याकडे सगळं रेकॉर्ड तयार. दुसरं, लांबलचक संभाषण पुन्हा ऐकायची गरज नाही, कारण AI तुम्हाला आपोआप एक छोटा सारांश देतो. तिसरं, समजा तुम्हाला आठवतंय की कोणीतरी बजेटबद्दल बोललं होतं, तर फक्त बजेट हा शब्द शोधा आणि थेट त्या भागावर पोहोचा. आणि सगळ्यात भारी, कोण काय बोललं हे सुद्धा ते नावासकट वेगळं करून दाखवतं. आणि हे सगळं तुमच्या रोजच्या वापरातल्या झूम किंवा गुगल मीटमध्ये अगदी सहजपणे काम करतं. याचा अर्थ कोणतंही नवीन किचकट सॉफ्टवेअर शिकण्याची गरज नाही. तुमच्या सध्याच्या कामाच्या पद्धतीत हे आपोआप सामील होऊन जातं, ज्यामुळे आयुष्य खूपच सोपं होतं. विशेषतः जे लोक सतत काहीतरी नवीन शिकत असतात, मग ते विद्यार्थी असोत किंवा व्यावसायिक, त्यांच्यासाठी तर हे एक वरदानच आहे. MSCITचे विद्यार्थी किंवा इतर कोणीही आता त्यांचं लक्ष फक्त नोट्स लिहिण्याऐवजी संकल्पना समजून घेण्यावर केंद्रित होऊ शकतं. ते अधिक प्रश्न विचारू शकतात, चर्चेत भाग घेऊ शकतात, कारण त्यांना माहीत आहे की एकही मुद्दा सुटणार नाही. हे आहे खऱ्या अर्थाने ॲक्टिव्ह लर्निंग, नुसतं ऐकणं नाही. खरं तर या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणं हे 21व्या शतकात एक सुपर पॉवर मिळवण्यासारखं आहे. हे फक्त नोट्स घेणं नाही, तर हे आहे स्मार्ट नोट टेकिंग, जे तुमची उत्पादकता आणि शिकण्याची क्षमता अनेक पटींनी वाढवतं. तर मग ही सुपर पॉवर्स मिळवायची कशी? याची सुरुवात करणं खरंच खूप सोपं आहे. मग वाट कसली बघताय? आजच otter.ai या वेबसाईटला भेट द्या किंवा तुमच्या फोनवर त्यांचा ॲप डाउनलोड करा आणि स्वतःच याचा अनुभव घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगल्या परिणामांसाठी तुमचा आवाज स्पष्ट रेकॉर्ड होणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून AIला तो अचूकपणे ओळखता येईल. आणि हो, एकदा नोट्स तयार झाल्यावर त्यावर एक नजर नक्की टाका, कारण तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी माणसाची तपासणी नेहमीच महत्त्वाची असते. चला, तर मग या सगळ्या माहितीचा सार एका महत्त्वाच्या मुद्द्यात मांडूया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की otter.ai सारखी साधनं हवेत विरून जाणाऱ्या आपल्या बोलण्याला एका कायमस्वरूपी, संघटित आणि शोधण्यायोग्य ज्ञानात बदलत आहेत.
हे भविष्यात आपण माहिती कशी जपतो आणि वापरतो या पद्धतीत खूप मोठा बदल घडवणार आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. जेव्हा नोट्स लिहिण्यासारखी सगळी कामं AI करायला लागेल, तेव्हा मीटिंगमध्ये माणसाचं खरं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं असेल? कदाचित अधिक चांगले प्रश्न विचारणं, सृजनशील विचार करणं आणि एकमेकांशी अधिक खोलवर जोडलं जाणं. यावर नक्की विचार करा.